श्रवणं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता, अध्याय 22 आहे वचनामृताचा। 2 मारोडी भक्त काही आले काही, आणि आपण ते 2 उपाय आहेत। उपाय म्हणजे ईश्वर प्रेम लाभण्याचे। आपलं जे जीवन आहे, प्रापंचिक जीवन आहे, त्यामध्ये आपण व्यस्त असतो। आपल्या उद्योगामध्ये आपण काही ना काहीतरी आपल्या मागे जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतात, आणि आपण ते जगत असताना पार पडत असतो। हे सगळं करत असताना आपल्याला देव कसा आपल्या लक्षात राहिला आहे, आपण देवाला विसरून जातो। ते स्वाभाविक आहे, कारण सगळं करत असताना जगाचं वरचं प्रेम वाढत जातं। ज्या गोष्टीच्या संपर्कात येऊ, जितकं जास्त येऊ, तितकं आपलं त्याविषयीचं प्रेम वाढतं। आणि संगात संजायते असं म्हटलं आहे कामः, म्हणजे ज्या गोष्टीच्या संपर्कात येऊ आपण, गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही, ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते। कामात क्रोधोपि जायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः। आणि स्मृतिविभ्रम म्हणजे देवाची आठवण विसरतो, आपण देवापासून दूर जातो। जसं आपण नमे म्हणतो की लहान मुलं आईपाशी खूप जोडलेले असतात, पण जसजशी मोठे होतात तसतशी दूर होत जातात आईवडिलांपासून। हे स्वाभाविक होतं, कारण जोपर्यंत बाहेरचं त्याला काही समजत नाही, आकर्षण नसतं, तोपर्यंत जवळचे आईवडीलच असतात। इतर गोष्टी त्याला दिसायला लागतात, जमायला लागतात, आवडायला लागतात, त्या खूप त्याची गरज वाटायला लागते। मग त्यावेळी मग आपले जवळचे लोक दूर होतात। सर्वसाधारण असं घडतं, नियम आहे। आता इथे असंच घडतं, म्हणून विचार करून हे काही बरोबर नाही। का बरोबर नाही आहे? आपण स्वतःलाच विसरतो, त्याला आत्मविस्मृती म्हणतात। आपण स्वतःला विसरतो। माणसं खूप चुका करतात, खूप अपराध करतात, अपराधी जन की नाही, असं ते चुकतचे गेले, चुकतच जातात। याचं कारण काय? कारण ते स्वतःला विसरले। आपण कोण आहोत विसरले। आपण मनुष्य आहोत, मग मनुष्यासारखं वागलं पाहिजे। आपण देवता आहोत, देवासारखं वागलं पाहिजे, तसं होत नाही। म्हणून त्याला म्हणतात विचार मार्ग। आपण विचार केला तर आपण या सर्व नकारात्मक गोष्टींवर मात करू शकू। दुसरा मार्ग कोणता, असा प्रश्न आहे।
एका मार्गाविषयी आपण बरंच चर्चा केली. ते म्हणतात तो दुसरा मार्ग कोणता? महाराज आपण मगाशी 2 मार्गांविषयी काय असं म्हणालात, तर दुसरा मार्ग कोणता? तो आहे अनुरागाचा व भक्तीचा मार्ग. अनुराग म्हणजे काय की अनु म्हणजे नंतर, अनुदिन अनुतापे तापलो रामराया. इथं अनुशब्दाचा अर्थ होतो नंतर. अनुताप म्हणजे पश्चात्ताप. पश्चात शब्दाचा अर्थसुद्धा नंतरच होतो. जो नंतर झालेली गोष्ट त्याला काय म्हणतात, त्याला अनुशब्दाचा उपयोग होतो. मग अनुराग म्हणजे काय? प्रेम आहे पण नंतर निर्माण झालेलं आहे. जगामध्ये असंच होतं, आपल्याला कोणत्याही गोष्टीवर प्रेम बसतं, आवडायला लागते ती गोष्ट, ती केव्हा त्याच्या संपर्कात आल्यानंतर. एरवी ती आपल्याला काही त्याचं देणंघेणं नसतं. कोणी व्यक्ती, कोणतीही वस्तू जेव्हा आपण त्या संपर्कात येते तेव्हा ती गोष्ट, जसं आपण साधं उदाहरण घेतलं, आपण शहरात नवीन असतो, ती सगळंच नवीन, त्याचं आपल्याला जास्ती काही आकर्षण, पण जसं राहायला लागतो तसं तर शहर आपलं वाटायला लागतं. हे आमचं शहर आहे, आमचं गाव आहे की नाही. लहानपणी ज्या गावी आपण जन्मलो, ज्या गावी आपलं बालपण गेलं, ते गाव आपल्याला आपलं वाटायला लागतं. कारण तिथल्या आठवणी असतात लहानपणच्या. आपण कित्येक गोष्टी जोडल्या गेलेलो असतो, स्थानांशी जोडल्या गेलेलो असतो. ते खूप त्याचं अगदी आपण खूप मोठे होऊन जातो, पण तरी पण त्या लहानपणी आपण ज्या गोष्टीमध्ये वावरलो, ज्या ठिकाणी वावरलो, जे ठिकाणं, जे मंदिरं, जे सगळे जे काही स्थानं वगैरे, शाळा वगैरे, ते आपण जन्मभर विसरत नाही. याचं कारण काय? त्या आठवणी खूप पक्क्या असतात की नाही. तसंच हे सुद्धा अनुराग म्हणजे काय? अनुराग म्हणजे तुम्ही संपर्कात आल्यामुळे ती निर्माण झालेली गोष्ट आहे. एरवी निर्माण झाली नसती, आहे की नाही. आपण समजा परदेशात जातो, येतो, बघून येतो, विसरून जातो. म्हणजे काय, आपण टुरिस्ट म्हणून जातो आणि आल्यानंतर मग आपल्या कामाला लागतो. पण का विसरून जातो? त्याचं आकर्षण का नसतं? थोड्या वेळाचं असतं. पण जे लोक तिथेच राहून जातात त्यांना मात्र तो देश आपला वाटायला लागतो, ती जागा आपली वाटायला लागते. त्यांचं ते कर्मक्षेत्र होतं, कार्यक्षेत्र होतं. असंच प्रत्येक गोष्टीविषयी असते. अनुराग म्हणजे निर्माण झालेलं प्रेम. राग म्हणजे प्रेम, आसक्ती, आपलेपणा वाटणं, ममत्व. राग म्हणजे त्याला म्हणतो. राग म्हणजे क्रोध नाही. मराठीमध्ये आपण राग, क्रोधाला राग म्हणतो. इथे राग म्हणजे रंज, आपण तसं रंगून जातो, रंजती. तो रंग आपल्याला लागतो. मीरेनं कृष्णाचं इतकं चिंतन केलं की ती त्या कृष्णाच्या रंगामध्ये रंगून गेली. मीरा लागो रंग हरी. मीरा म्हणते मला हरीचा रंग लागलेला आहे. मग ते हरीच्या रंगामध्ये ती रंगून गेली. त्याला म्हणतात अनुराग. सगळे भक्त होते, भक्त संत होते, ते देवाच्या प्रेमामध्ये रंगून गेले होते की नाही. तुळशीदासजी रामाच्या प्रेमामध्ये अगदी मग्न झाले. मीरा, आपले इथले ज्ञानेश्वर महाराज आहे, संत आहे, महाराष्ट्राचे अनेक संत आहे, ते सगळे विठ्ठलाचे भक्त होते, कृष्णाचे भक्त होते. तो अनुराग आहे. तो त्याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे प्रेम, हा मार्ग आहे. तर त्याला व्याकुळून एक वार रडा. माणसं प्रेमापोटी जेव्हा त्याचं प्रेम असतं त्याला ते त्याच्या भावना उसंबळतात आणि त्याची आठवण येते. निर्जन जागी एकांता तडा दर्शन दे देवा म्हणून. हे फार उच्च गोष्ट आहे की ज्यावेळी माणूस व्याकुळ होतो, जसं लहान मुलं व्याकुळ होतात आई दिसली नाही तर, तसं. आता प्रश्न आहे, मारवाडी भक्त प्रश्न विचारतो, महाराज साकार पूजेचा अर्थ काय आणि निराकार निर्गुण याचा तरी अर्थ काय बरे? आता अगदी सोप्या पद्धतीने श्रीरामकृष्ण समजून, हा का मोठा विषय आहे, हा खूप मोठा विषय आहे. पण अगदी थोडक्यामध्ये सांगतात, बापाचा फोटो पाहून जशी बापाची आठवण होते तशीच प्रतिमेची पूजा करता करता सत्याच्या रूपाची भावना उद्दीपित होते. इथे बाप म्हणजे काय? सगुण साकार की नाही. याचं कारण काय?
आपल्याला संपर्कात येतो, त्याचं रूप दिसतं, त्याचे गुण दिसतात, त्याचं प्रेम असतं, सगळं आपल्याला त्याचा अनुभव झाला असतो. मग आपण त्याचं प्रतीक म्हणून काही जरी फोटो जरी बघितला, कोणी बाप काय आणखी कोणी काय की नाही, तर ती गोष्ट साकार असते. म्हणजे त्याला आकार आकारसहित म्हणजे साकार. जर आकार नसेल तर आपलं प्रेम बसणार नाही. आणि सत्याच्या रूपाची भावना उद्दीपित होतं. म्हणजे सत्याच्या रूपाची भावना उद्दीपित होणं फार कठीण आहे. का सत्याला रूपच नसतं. सत्य म्हणजे निर्गुण निराकार, ते सत्य असतं. अंतिम सत्य तेच असतं, कारण ते अनंत असतं, अविनाशी असतं, निर्गुण असतं, अव्यय असतं. त्याला कसं आकार आणि कसं त्याला रूप. त्याला रूप आणि आकार नसतो. मग त्याच्याविषयी भावना कशा निर्माण होणार. साधारण माणसाला शक्य होत नाही ते. मग ते जर साकार झालं, जसं स्वामी विवेकानंद म्हणतात, एखादी गाय आहे की नाही, तिने जर ईश्वराची कल्पना केली तर ती कशी करेल. ईश्वर म्हणजे एक मोठी गाय आहे, कारण तिला गाईचं आकार रूप हे तेवढंच फक्त समजतं. मांजर आहे, स्वामीजी म्हणतात, तिला मांजर देव म्हणजे मोठं मांजर असं समजेल, कारण आपण त्याच रूपाची कल्पना करू शकतो, त्या रूपाचा आपला अनुभव आहे की नाही. आपल्याला ईश्वराची कल्पना करायची असली तर आपण मनुष्य सोडून दुसऱ्या कोणतीही कल्पना करू शकत नाही. फक्त मानव रूपाचीच कल्पना आपल्याला करता येते, करावं लागते. ही आपली बाध्यता आहे की नाही. त्यामुळे जशी इथे म्हटलं आहे, बापाचा फोटो पाहून जशी बापाची आठवण येते, तशीच प्रतिमेची पूजा करता करता सत्याच्या रूपाची भावना उद्दीपित होते. म्हणजे जेव्हा प्रतिमेची पूजा केली जाते, किंवा प्रतिमा म्हणजे मूर्ती किंवा फोटो, त्या दोन्हीला प्रतीक प्रतिमा म्हणतात की नाही. आपल्या घरी फोटो लावतो, पूर्वी काळी फोटो लावत असत. आजोबाचे फोटो, वडिलांचे फोटो गेले जे आहेत, मोठे फोटो लावायचे, मोठे फ्रेम करून. आता तो काळ आला नाही. पण आजोबा कसे होते कोणी माहीतच नाही कोणाला, पण फोटोमध्ये दिसतात. आजोबा असे होते, आजी अशी होती की नाही. आधीच चालले गेले, बघितलंच नाही त्यांना कधी, पण फोटोतून कल्पना येते असे होते. म्हणजे आपण कल्पना करू शकतो. एरवी सत्याची कल्पना करता येत नाही आपल्याला. सत्य कसं असतं कल्पना करता येत नाही. पण साकार रूपाची कल्पना करता 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 आपल्याला सत्याच्या रूपाची भावना उद्दीपित होते. म्हणजे स्थूलामधून आपलं मन सूक्ष्मामध्ये जाऊ शकतं. स्थूलावर प्रेम करता करता आपल्याला सत्याचं प्रेम बसू शकतं, हे शक्य आहे. आणि मग साकार रूप कसं असतं, निराकार रूप कसं असतं. साकार रूप कसं असतं आहे ठाऊक. पाण्याच्या विस्तीर्ण पृष्ठभागावर ज्याप्रमाणे बुडबुडे उठतात, त्याप्रमाणे चैतन्य स्वरूप महाकाशातून एक एक रूप बाहेर पडताना दिसतं. अवतार देखील त्यांपैकीच एक रूप. अवतारांच्या जीवनलीलातून ती लीलामयी आद्याशक्ती क्रीडा करीत असते. समुद्र आहे, विशाल अथांग अनंत की नाही, अपरंपार समुद्र आहे. त्या अपरंपरा समुद्राच्या पृष्ठभागावर काय लहान मोठ्या लाटा उठत असतात, छोटे मोठे तरंग उठत असतात की नाही. तर ते काय असतं, ते साकार रूप आहे. ते म्हणजे त्या लाटांना तरंगांना आकार असतो, त्याला रूप असतं, त्याला नाव असतं. आपण म्हणतो बघा, ती मोठी लाट आहे, ही छोटी लाट आहे की नाही, ती दुरून येते आहे, ही जवळ आहे. म्हणजे त्याचा आपण काय करतो, त्याला गीतेमध्ये निर्दिष्ट म्हटलं आहे. त्याला अंगुली निर्देश करता येऊ शकतो. समुद्राला काय समुद्र आहे म्हणतो. आता समुद्र आहे म्हणजे काय आहे, तो असा बोट दाखवला पण हा समुद्र आहे. म्हणजे समुद्र इतका अथांग आहे, अपरंपार आहे, तर तुम्ही बोट दाखवून काय फायदा. तो पुरेसं नाही. पण लाटा दाखवता येते, मात्र ती लाट आहे म्हणता येते, कारण ती विशिष्ट आहे. त्याला विशिष्ट आकार आहे, त्याला विशिष्ट रूप आहे, त्याला विशिष्ट गुण आहे. त्यामुळे आपल्याला ते शक्य आहे. पण समुद्राला शक्य नाही आहे, कारण काय, समुद्र अनंत आहे. याचा अर्थ लाट निर्माण झाली आणि ती विलीन झाली ना. तिला प्रारंभ आहे आणि तिला शेवट आहे.
समुद्राला प्रारंभ नाही शेवट नाही, का तो अनंत आहे. लाटेला प्रारंभही आहे आणि शेवटही आहे. आणि ज्या गोष्टीला प्रारंभ आणि शेवट असतो ते साकार आणि सगुण असतं. त्याची आपल्याला कल्पना करता येते, त्याचा विचार करता येतो. तो आपल्या चिंतनाचा विषय होऊ शकतो. तसंच चैतन्याचा विचार करता येऊ शकत नाही, पण अवताराचा विचार करता येऊ शकतो. कारण ते चैतन्य जेव्हा मनुष्यरूपातून प्रकट होतं त्यावेळी आपल्याला चैतन्याचा विचार करता येतो. जसे आपले गुण असतात, आपला आकार असतो, आपले काही असतं जे मानवी करण म्हणतो त्याला अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मानवीकरण करतो आपण, भावभावनांचं पण मानवीकरण करतो. तसं अवतार म्हणजे काय असतात, ते सत्य, ते परब्रह्म त्या मनुष्य आकृतीतून आपल्याला अनुभवाला येतं. दुसरं उदाहरण दिलं आहे की आकाशातून पाणी पडतं, त्या छतावर पडतं. पूर्वीच्या काळी जिथून ते पाणी बाहेर जायचं त्याला सिंहाची तोंड, वाघाची, हत्तीची अशी तोंड असायची. ते पाणी याच्यावर पडलं की त्या तोंडातून बाहेर यायचं. असं वाटतं की सिंहाच्या तोंडातून पाणी पडत आहे, वाघाच्या तोंडातून पाणी पडत आहे. ते पाणी आकाशातलं आहे, छतावर साचलेलं पाणी आहे, आपल्याला दिसतंय, पण ॲक्च्युली काय ते अनंत आहे, फक्त ते तोंडातून पडताना दिसतं. हा एक दृष्टांत आहे. हे वचनामृतामध्ये हा दृष्टांत आलेला आहे. म्हणजे काय, ते अनंत चैतन्य परब्रह्म ते अवताराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचता येतं. त्याच्यावर आपल्याला प्रेम करता येतं. जसं एक व्यक्ती मनुष्य दुसऱ्या मनुष्यावर प्रेम करू शकतो, त्याला भक्ती म्हणतो आपण. भक्ती देवावर केली जाते की नाही. तर ती प्रेम, भक्ती, आकर्षण जे काही असेल ते सगळं शक्य होतं. म्हणून अवतार देखील त्यांपैकीच एक रूप. अवतारांच्या जीवनलीलातून ती लीलामयी आद्याशक्ती क्रीडा करीत असते, प्रकृती काम करत असते. जशी प्रकृती त्याला इथे म्हटलं आहे आद्याशक्ती लीलामयी असं म्हटलेलं आहे. गीतेमध्ये तेच आहे, मम माया नृत्या. त्रिगुणमयी माया आहे, ती प्रकृती आहे. ती काय करत असते, आपल्यातूनही काम करत असते, अवतारामधूनही काम करत असते की. पण अवतारांच्या जीवनलीलातून आपल्याला शिकायला मिळतं. आपल्याला सत्याचं दर्शन होऊ शकतं. सत्य आपल्या जीवनामध्ये अवतरू शकतं. म्हणून आपल्याला ते सत्य कशा प्रकारे मनुष्याच्या जीवनातून प्रकट होतं, किती विविध प्रकारे प्रकट होतं. जसं आपण कृष्णाच्या जीवनातून म्हणतो. कृष्णाचा भागवतामध्ये 10वा स्कंद आहे, हा कृष्णलीलेचा आहे की नाही. तर त्या कृष्णलीला ज्या आहेत त्याचा जन्म कसा झाला, कोणत्या परिस्थितीत झाला, त्यांनी वृंदावनात त्यांची कोणती लीला म्हणजे खेळ म्हणजे फक्त याच्यावर नाही, त्यांनी कोणत्या गल्या, त्यांनी कित्येक असुरांना मारलं, ती कालियामर्दन आहे. नंतर केशी राक्षस आहे, तो घोडावून आला. आत्ताच आम्ही गेल्या रविवारी वृंदावनला होतो. त्यांनी घाट आहे, केशी घाट आहे, कालियामर्दन घाट आहे, अमुक घाट आहे. याचा जन्म झाला मथुरेला, जिथे आता ते ठिकाण त्याच्या बाजूला लागूनच एक मोठी मस्जिद आहे मथुरेची. तिथे त्या मस्जिदीमध्ये ॲक्च्युली तिथं स्थान आहे, जन्मस्थान. पण त्याला लागून आता इकडे ते त्याला थोडंसं तुरुंगासारखं आहे. ते तसं त्यांनी दिनाचा प्रसंगात कृष्णाचा जन्म हा तुरुंगात झाला. त्याच्या आईवडिलांना देवकीला कंसाने बेड्यांमध्ये टाकलं तुरुंगामध्ये. तर ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी जन्म झाला. ते जन्मस्थान आहे, ती लीला आहे, जन्मलीला आहे ती की नाही. नंतर त्याला तुम्हाला माहिती आहे गोकुळात घेऊन गेले वसुदेव. तो गोकुळात वाढला. तो आहे क्षत्रियाचा मुलगा, यदू आहे, गोकुळातला आहे. पण त्यांनी काय केलं आहे, गाईचं पालन केलं, वैश्य झाला तो. कृषी गौरक्ष, जसं गीता म्हणते, वैश्यस्य स्वभावजम. शेती करणं, व्यापार करणं हे वैश्याचं काम आहे. म्हणजे तो काय करतो,
उत्पादन करतो आणि वितरण करतो. व्यापार म्हणजे वितरण करणं. आता तो आहे लढाई करणारा, क्षत्रियवृत्ती आहे. पण जोपर्यंत लहान होता त्यापर्यंत तो काय केलं, त्याने गाई चालणारा होता, गोपालन होता. त्याला म्हणतो गोपाल म्हणतो आपण की नाही. कृष्णाला गोपाल म्हणतो. तर तो गोपाल होता, पण तो गोपाल झाला. पण त्यांनी गोपाल असूनसुद्धा कित्येक राक्षसांना मारलं, कित्येक दुष्टांना मारलं, त्या पूतनाला मारलं, केशीला मारलं. ते घाट आहे यमुनेच्या काठावर, तसे घाट आहेत. इथे हे झालं, इथे ते झालं, तिथे झालं, तिथे ते झालं. असे वेगवेगळे जागा आहे. घाट म्हणजे त्या नदीच्या काठावरच्या जागा आहेत त्या. आता हजारो वर्षांपासून ते कुठं काय राहतं, काही शिल्लक राहत नाही. 200-400 500 हजार वर्ष काय राहत नाही. तर इतक्या हजारून काय राहणार. सगळं कालो जगत भक्षकः, सगळंच्या सगळं ध्वंस होऊन जातं, काही शिल्लक राहत नाही. तरी पण शिल्लक आहे नाही, अजूनही शिल्लक आहे. इतके किती आश्चर्य आहे बघा. अजून त्या इतक्या जुन्या काळच्या गोष्टी इथे काही राहत नाही. ते सगळं अजूनही लोकांना माहिती इथे काय झालं नाही झालं त्याचं काय असेल ते असेल, पण अजूनही त्याचा मागमूस आपल्याला दिसतो थोडाफार. ते फार आश्चर्य आहे, चमत्कार आहे तो. इतक्या वर्षांपासून त्या सगळ्या गोष्टी अवशेष राखून ठेवणं, त्याच्या स्मृती राखून ठेवणं हे फार कठीण गोष्ट आहे. पण ते लीला आहे. मग तो मथुरेला येतो. मग तो पहिल्या प्रथम आपल्या मामाला मारतो, कंसाला मारतो. ती लीला आहे नाही. कंसाचा वध ही लीला आहे. सगळ्याच गोष्टी कशा त्यातून आपल्याला शिकायला मिळतं. काय दुष्कृताम, कृष्णलीला म्हणजे जो विनाशायचे दुष्कृताम, जे दुष्कृत्य करणारे असतात, दुष्ट लोक असतात, वाईट लोक असतात. कृष्णाने त्यांना बालपणापासून मारलं. तिथे काही मोठं झाल्याची वाट नाही पाहिली त्यांनी. मोठं झाल्यानंतर आणखी लोकांना मारलं. त्यांनी रुक्मीला मारलं. रुक्मी त्याचा साळा होता, त्याला बदलून काढलं, त्याचा पराभव केला. त्यावेळी त्याला सोडून दिलं. ते बलरामाने त्याला मारलं नंतर. या सगळ्या गोष्टी आहेत. मग ती क्षत्रियवृत्ती झाली. त्यांनी जरासंधाशी लढाई केली 17 वेळा, त्याचा पराभव केला. मग तो क्षत्रिय वृत्ती आहे. ती कंसाला मारलं, ती क्षत्रिय वृत्ती आहे. तो क्षत्रिय होता असतो. दुष्टांचं निर्धारण करणं कशासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. परित्राणाय साधूनाम, संभावित सभ्य साधू लोकांचं, सज्जनांचं रक्षण व्हायचं असेल त्यासाठी दुर्जनांचा नाश व्हायला पाहिजे. जे दुष्ट दुर्जन आहे त्यांचा नाश नाही, विनाश व्हायला पाहिजे. तर ते कृष्णाने जन्मभर केलं. ते काय आहे, ती भगवंताची लीला आहे. तिथं म्हटलं आहे अवतारांच्या जीवनलीलातून ती लीलामयी आद्यशक्ती क्रीडा करीत असते. ती क्रीडा आहे. जसे माणसं करतात, मी केलं, मी बद केला, मी याला मारलं, त्याला मारलं, मी असं केलं, तसं केलं, तसं केलं नाही. तसं नाही. आपला खेळ नसतो, आपण ॲक्च्युअली होतो. ते ॲक्च्युअली त्याचं फळ असतं. ही लीला असते. ही प्रकृती सतत लीला करत असते वेगवेगळ्या प्रकारे. तर ती कशी करते तिच्या माध्यमातून गीतेमध्ये खूप आहे. संभवामी आत्ममाया म्हटलं आहे त्यांनी. संभवामी युगे युगे, मी स्वतःच्या मायेचा आश्रय घेऊन मी लीला करत असतो. गीतेमध्ये आहे, प्रयोजन सांगितलं आहे. माझ्या अवतार प्रयोजन काय आहे की नाही. यदा यदा धर्मस्य की नाही, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानम धर्मस्य, अधर्म वाढतो, तदात्मानं मी त्यावेळी देह धारण करतो. सृजामी अहम, अहम सृजामी, मी त्यावेळी सृजन करतो म्हणजे जन्म घेतो किंवा अवतरण होतं माझं, मी प्रकट होतो. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम, मी धर्मसंस्थापनार्थाय संभवामी, मी अहम संभवामी, मी जन्म घेत नाही. संभवामी मी म्हणजे निर्माण होतो, प्रकट होतो. ते लीला आहे. मग बघा तुम्ही जन्मभर त्यांनी काय केलं, विनाशाचे दुष्कृत्य, जे दुष्कृत्य. मग 18 दिवस महाभारत युद्ध झालं. ते सगळ्या दुष्टांचा संहार केला. जे प्रतिपक्षात होते ते सगळे दुष्ट होते. म्हणजे दुष्ट होते की स्वतः एका दुष्टांना सहाय्य करत होते की नाही. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा, तक्षकाने इंद्राचा आधार घेतला, शरण गेला. मग त्याने आहुती दिली जनमेजय सर्पसत्रामध्ये. इंद्र येत नाही, तक्षक येत नाही आहे आव्हान करूनसुद्धा यज्ञकुंडामध्ये.
मग त्यांनी आहुती दिली, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. म्हणजे इंद्रापनी त्याची पण आहुती आहे आणि तक्षकाची पण. तक्षक साप होता, नाग होता, ज्याने जनमेजयाच्या वडिलांना परीक्षिताला मारलं होतं. तो सूडयज्ञ होता नाही. म्हणजे जर सज्जनांनी दुष्टाचा असा आधार सोडला नाही, दुष्टांची सोबत केली, तर ते जातात. जसं महाभारतात झाले. भीष्म, द्रोण, कृप हे काही दुष्ट नव्हते, सज्जन होते, साधू होते, महापुरुष होते. पण दुर्योधनाची त्यांनी संगत केल्यामुळे तेही गेले. त्याला म्हणतात इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. हे कोणी केलं? कृष्णाने केलं. म्हणून आपल्याला ती आद्यामयी लीलाशक्ती, लीलामयी आद्याशक्ती ते आपल्याकडून करून घेते. त्याला म्हणतात लीला नाही. त्यातून आपण भगवंताकडे वळू शकतो. भगवंताचं आपल्याला काय होऊ शकतं? अनुराग उत्पन्न होऊ शकतो. पण हे काही सगळं समजत नाही बघा की नाही. म्हणून हे फक्त भक्तीने समजून घ्यायचं असतं, भावनांनी समजून घ्या. पोकळ पांडित्यात काय अर्थ आहे? खूप आपण माहिती गोळा केली. ती माहिती कशासाठी गोळा करायची? ती विवेक येण्यासाठी. आणि विवेक कशासाठी पाहिजे? वैराग्यासाठी पाहिजे. विवेक असेल तर वैराग्य. विवेक आणि वैराग्य नसेल आणि नुसती माहिती असेल तर ते काय? पोकळ पांडित्य म्हणजे आपल्यामध्ये अहंकार उत्पन्न करतो की नाही. म्हणून पोकळ पांडित्य म्हणजे पांडित्य आहे, परंतु ते पोकळ आहे. पोकळ आहे म्हणजे निरर्थक आहे. त्याच्यातून बाहेर काही चांगलं पडत नाही. म्हणून तुम्ही जे ऐकता, म्हणजे आपण अध्ययन ज्याला म्हटलं आहे, अध्ययन आणि श्रवण गीतेमध्ये आहे. त्याला म्हटलं आहे ज्ञानयज्ञ म्हटलं आहे. अध्येशते चय इमं धर्म्यं संवाद मावयोः. हा जो आमचा संवाद आहे आपल्याला सांगितलं आहे कृष्णाने. द्वितीय वचन आहे, द्विवचन आहे. संवाद मावयोः म्हणजे आमच्या दोघांमधला संवाद जो आहे, बोलणं आहे. आवयोः म्हणजे द्विवचन आहे. दोघांमधला कृष्ण आणि अर्जुन. तिथे तिसरं कोणी आलं नाही. इतक्या वेळ गीता चालली, ते दोघंच बोलत राहिले. कोणी आलं नाही जवळ. अरे काय चाललं, आम्ही पण ऐकू, आम्हाला पण ऐकायला मिळेल. भगवान कृष्ण बोलतात आहे, अर्जुन श्रोता आहे, चला आपण पण ऐकूया. कोणी नाही आलं. सगळे आपापल्या जागेच होते. मी म्हणते तो संवाद मावयोः आहे. दोघांमधला घडलेला संवाद आहे. तो कसा आहे? धर्म्यम आहे. धर्मात अनुपेतम म्हणजे त्याच्यामध्ये अधर्म काहीच नाही आहे, त्याच्यात चूक काहीच नाही आहे, त्यांनी अहित होणारं त्याच्यात काहीच नाही आहे. म्हणून त्याला धर्म्यम म्हटलेलं आहे. न्याय्य आहे. धर्म्यम संवाद मावयोः. मी त्याचं जो कोणी अध्ययन करेल, अध्येशते, त्याचं जर कोणी अध्ययन करेल तर काय होईल आहे? ती माझी पूजा होईल आहे. तिथे काही पोकळ पांडित्य नाही आहे, ते पांडित्य नाही, ती पूजा आहे. ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. मी काय समजेन ते माझी पूजा होते आहे. ज्ञानयज्ञानी माझी पूजा. अज्ञ असताना गीता म्हणते की द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. यज्ञ द्रव्यमय असतात. तुमच्याकडे पुष्कळ जर पैसा असेल, धन असेल, मोठमोठे यज्ञ होतात. त्या काळात तर व्हायचे, आताही होतात. चंडी यज्ञ होतो, अमुक यज्ञ होतो, काय म्हणतात ग्रहशांती यज्ञ होतो. गेल्या 40 वर्षांपासून ग्रहशांती यज्ञ झाला होता. सगळे ग्रह एकत्र होते. ते सगळं बरंच काहीतरी अघटित घडणार होतं. तर त्यावेळी सगळे मोठे मोठे शांती यज्ञ झाले, ग्रहशांती यज्ञ झाले. असे खूप मोठे होतात. शतचंडी यज्ञ होतो, खूप मोठे मोठे यज्ञ होतात. काय जे असेल ते असेल, त्या काळात व्हायचे, आताही थोडेफार होतात की नाही. पण द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. या सगळ्या द्रव्यमय यज्ञापेक्षा हा ज्ञानमय यज्ञ हा अर्जुना फार मोठा असतो, त्याचं फार महत्त्व असतो. म्हणलं देनाहम ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. अर्जुना की नाही, हा जो ज्ञानयज्ञ आहे हा फार मोठी गोष्ट आहे. त्याला ज्ञान, त्यांनी पांडित्य नाही येते नाही. हा ज्ञानयज्ञ आहे नाही. त्यांनी माझी पूजा होते म्हणजे मी प्रसन्न होतो. आणि मी प्रसन्न होऊन काय होतं? कृपा करतो, त्याला मुक्त करतो. नंतर म्हटलं आहे की शृणुयात पिनो नरः. ते श्रवण आहे. एक तर अध्ययन करा देवांच्या लीलाचं, नाही जमत आहे तर श्रवण करा की नाही. श्रवण केलं तरी शुभान लोकान
प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. आणि पुण्यकर्म करून जे काही आपल्याला फळ प्राप्त होतं ते नुसतं श्रवणाने प्राप्त होतं. श्रवणाद अपि यो नराः. नुसतं ज्यांनी श्रवण जरी केलं त्याला काहीच करता येत नाही. आपण काही साधन करू शकत नाही. मग श्रवणाची गोष्ट आहे की तुम्हाला काही करावं लागत नाही की नाही. जसं कोणी आपल्याला जेवायला बोलवलं की नाही, आमच्याकडे जेवायला या, तर आपण त्यांच्याकडे जेवायला गेलो, आपल्याला काहीच करावं लागत नाही. थोडा वेळ बसायचं, चला आता जेवायला बसा खुर्च्यावर, आपण जाऊन बसतो. आपल्याला वाढलं जातं, आपण खातो. मग आपली क्रिया काय आहे, आपलं कर्म कोणतं आहे? फक्त तोंडात टाकून गिळणं, पोटात रिचवणं. पण ते सगळं झालं, ते आपण काय केलं? आपण काही केलं नाही. त्याला म्हणतात शृणुयाद अपि यो नरः. आपण काहीच केलं नाही. मग काहीच केलं नाही काय, फक्त आपण ऐकलं, ग्रहण केलं, कर्णाद्वारे ग्रहण केलं की नाही. त्याला आर्यते म्हणतात, आहार म्हणतात. आर्यते इति आहारः. कानावाटे आपण ग्रहण केलं, जसं तोंडावाटे आपण ग्रहण करतो त्यालाही आहार म्हणतात. कानावाटे जे ग्रहण होतं त्यालाही आहार म्हणतात, कारण ते आरहण असतं, म्हणजे ग्रहण असतं. आपण ते स्वीकारतो, कानावाटे स्वीकारतो की नाही. शृणुयादपि यो नरः. जो नुसतं जरी ऐकतो त्यालाही त्याचं फळ महाफळ असतं की नाही. तोही शुभान लोकांतर शुभ लोकाची प्राप्ती होते. म्हणून हे झाल्यानंतर तुमच्यामधलं प्रेम वाढतं की नाही. व्याकुळतेने, जसा आता सांसारिक उदाहरणं पुष्कळ गोष्टी अशा संसारिक उदाहरणं खूप आहेत आहे की नाही. पतीला पत्नीची खूप आठवण येते आहे की नाही. मग तो व्याकुळ होऊन जातो, त्या डोळ्यात पाणी येतं, पत्नीला येतं. किंवा लहान मुलं ची आठवण येते, आलाच नाही अजून घरी की नाही. मी इंदोरला होतो, आमची शाळा होती मोठी 12वीपर्यंत, लहान मुलापासून मोठेपर्यंत नाही. ती बस जायची आणि आता सुटली शाळा, आता सोडत जातात. तुम्हाला माहिती आहे सगळीकडेच आहे आजकाल, तर भारतभर आहे ते. 2-4 मिनटं उशीर झाला की धडाधड फोन यायला सुरुवात करायची. आमचा मुलगा अजून आला नाही, आमचा मुलगा अजून आला. अरे येईल बाबा, थोडा धीर धरा. काही धीर धरत नाही आहे, भंडावून सोडायचे ते इतके. मी शेवटी वैतागलो, ती गाडी विकून टाकली. आपल्याला म्हटलं विकून टाकली आहे की नाही. कारण काय, अरे थोडासा धीर धरत नाही. आपण म्हणतो पण आईवडिलांना तेवढा धीर नसतो. त्याच्यापूर्वीची गोष्ट आहे की नाही. ते त्या काळामध्ये त्या जुन्या गाड्या होत्या की नाही, फेल जायच्या. नुकतीच शाळा सुरू झाली होती नाही. ती मुलगी आलीच नाही, आमच्या भावाची मुलगी. ते काय पाऊस खूप पडतो आहे, ते गाडीमध्येच फेल झाली. काय व्हायचे 2-4दा अशा घटना घडल्या की नाही. पण घरी काय अजून आलं नाही. मी बाहेर गेलो, शोधाशोध केली. त्याला म्हणतात व्याकुळता. अरे येईल की थोडासा धीर धरा, की देवावर विश्वास ठेवा की आहे की नाही. आपलं तसं काही आपला धीर नसतो, आईवडिलांमुळेच धीर नसतो. त्यांना काल नाही. असे विस्ताराने प्रसंग आपल्याला वर्णन करता येतील आहे, पण ते काय नेहमीचे अनुभव असतात आहे की नाही. ते त्याला म्हणतात व्याकुळ. त्याची काय गरज आहे, येईल की थोडा वेळ धीर धरा की नाही. तुमचं नाही काही इतकं, इतर मुलं आहे, 30-40 मुलं आहे इतर. त्याची जबाबदारी असते, शाळेची जबाबदारी असते, त्या गाडी ड्रायव्हरची जबाबदारी असते, त्याच्या कंडक्टरची जबाबदारी असते आहे की नाही. करतील, बघू, थोडी वाट पहा, थोडा धीर धरा असं म्हणतो आपण. तर धरत नाही कोणी की नाही. आपला धीर सुटतो नाही, त्याला म्हणतात व्याकुळता नाही. इथे म्हटलं आहे भाराभार विषय जाणण्याची काही गरज नाही की नाही. म्हणजे असे अनेक विषय साधारण माणसालाच कळत नाही एवढ्या गोष्टी आहे की नाही. साधारण माणसं ह्या गोष्टी कशासाठी असतात, त्या टिकण्यासाठी असतात नाही. बऱ्याच गोष्टी नाही झाल्या तर टिकत नाही. म्हणून सगळ्या गोष्टी टिकवण्यासाठी आपल्याला त्या सगळ्या भाराभर गोष्टींची गरज असते. पण सगळ्यांना त्याची गरज नसते आहे की नाही. आता पुष्कळांकडे गाड्या असतात, हे उदाहरण आहे सगळी की नाही. आणि थोडंफार त्याला टायर वगैरे बदलवता येतो, थोडंफार कुटकाट करता येतं. पण किती माहीत आहे त्याला, काहीच माहीत नाही आहे. आपण सगळी यंत्र, आपला मोबाईल वापरतो, आपलं टी व्ही वापरतो, आपल्या घरी सगळे उपकरणं असतात, ते मध्ये बंद पडतात, खराब होतात. पण आपल्याला त्यातलं काय माहीत असतं, काय माहीत नसतं. मग आपण काय करतो, किंवा दूर कशाला, आपली तब्येतच बिघडते. ताप आला, मग काहीतरी गोळी घेतो, ताप उतरत नाही, दुसरी गोळी घेतो, आणखी काय घेतो, त्यांनी काय होत नाही. मग शेवटी काय करतो आपण, ज्याला माहीत आहे त्याच्याकडे जातो. आपण कोणाकडे जातो, डॉक्टरकडे जातो. कारण काय,
त्याला शरीर स्वास्थ्याविषयी त्याला माहिती आहे, ज्ञान आहे, तो चिकित्सा करू शकतो, तो उपाय करू शकतो, म्हणून त्याकडे त्याच्याकडे जातो. म्हणजे काय, त्याला भाराभार विषय जाणण्याची गरज आहे. कारण तो उपचार कसे करणार, तो चिकित्सा कसा करणार, त्याला भाराभार सगळं जाण्याची गरज आहे. पण ते पेशंटनं किती जाणणार, तुम्हाला किती डॉक्टरचं ज्ञान आहे, 2-4 गोळ्या माहीत आहे, 2-4 गोष्टी माहीत आहे, हे खा ते खा बस, आणि त्याच्या पलीकडे काय माहिती आहे. कारण तो तुमचा विषय नाही आहे. जसं एखादा मेकॅनिक आहे गाडीचा, त्याला सगळं माहिती आहे, त्याला वस्तू दुरुस्त करता येते. आपल्याला कुठं येते, आपल्याला नाही येत. आपल्याला किती जण तुम्ही जाणणार, आपल्याला काही कायदे गोष्टी काही प्रॉब्लेम निर्माण झाला, आपल्याला काय माहिती आहे कायद्याविषयी, मग आपण ज्याला माहिती आहे त्याच्याकडे जातो, वकिलाकडे जातो. म्हणजे त्या क्षेत्रातला जो तज्ज्ञ असतो त्याच्याकडे आपण जातो. कारण काय, त्याला भाराभार गोष्टी माहिती असते. छोट्यापासून मोठ्यापासून सगळ्या गोष्टी माहीत असते. जितका वकील सिनियर, जितका प्रसिद्ध, जितका हुशार, त्याची फी खूप असते. एका तासाचे 2-4 लाख घेतो तो, किंवा 5 लाख 10 लाख घेतो, किती घेतो तो, वाटेल तशी फी घेतो. कशासाठी घेतो, कारण त्याला भाराभार विषय माहीत असतात म्हणून. पण सगळ्यांना त्याची गरज काय आहे, पण भाराभार विषय जाणण्याची गरज सगळ्यांना नाही आहे की नाही. कारण ते शक्य नाही आहे, प्रत्येकाला सगळा विषय जाण्याची शक्य नाही, इम्पॉसिबल आहे ते नाही. पण जुजबी माहिती प्रत्येकाला पाहिजे. मुख्य म्हणजे काय, इथे लिहिलं आहे ते म्हणतात, व्याकुळतेने त्याला हाका मारल्यास त्याची प्राप्ती होते. थोड्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे काय, विवेक माहीत पाहिजे. कमीत कमी खरं काय आणि खोटं काय, नकली काय नसली काय, याची माहिती पाहिजे. कारण ती माहिती असल्यानंतर कधीतरी तुमच्या मनात येईल आहे, अरे नकली गोष्ट आहे, खोटी गोष्ट आहे, निरर्थक गोष्ट आहे, आपल्या काही कामाची नाही आहे. आपण असत्य नको, सत्य पाहिजे. कधी ना कधीतरी आपल्या मनामध्ये तो विषय येईल आहे की सत्याचा पाठपुरावा करा, असत्याचा त्याग करा. असत्य तुम्ही जवळ ठेवून तुमचं कधी भलं होणार नाही, आणि सत्याचा त्याग करूनसुद्धा तुमचं कधी भलं होणार नाही. कधी ना कधीतरी माणसामध्ये तो विचार तरंग निर्माण होईल आहे, शक्यता असते. म्हणून ज्या श्रवणाने किंवा ज्या अध्ययनाने तो विवेक जागृत होईल आहे, त्याला साधन चतुष्टय म्हणतात. साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारची साधनं असतात की नाही. ते 4 प्रकारची साधनं म्हणजे अगदी मोजकी आहे, ती तुमच्या लक्षात राहील अशी. कारण किती गोष्टी लक्षात ठेवणार, साधारण माणूस लक्षात ठेवू शकत नाही की नाही. समजा औषधांची नावं आहे, 10-20 औषधांची नावं प्रत्येकाला माहीत असतात की नाही. आपण वापरतो. नुसतं औषध म्हणजे बरेचसे क्रीम असतात, बरंचसं अमुक असतं, आपल्या घरचे काडेफाडे असतात, काय असतं, 10-20 आपण सहज करतो की नाही. पण ते काही ज्ञान नव्हे की नाही. ते काय जुजबी गोष्टी माहिती आहे, बस ठीक आहे, ते काय ज्ञान नव्हे. पण ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे तुम्हाला जे मुक्त करतं नाही की नाही. विद्या या विद्या असा विमुक्तये, विद्या तीच, ज्ञान तेच जे तुम्हाला मुक्त करतं. जुजबी ज्ञान तुम्हाला मुक्त करत नाही. मुक्त म्हणजे मुक्ती पुष्कळ, अभावाची मुक्ती ती मुक्तीच असते. पण खरी मुक्ती म्हणजे जन्ममरणापासून मुक्ती आहे. तुम्ही मुक्त होता म्हणजे तुम्हाला यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, गेल्यानंतर तुम्ही परत येत नाही, ते देवाचं स्थान आहे. मी तुम्हाला पुन्हा ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यापण जाते, ते हा विस्तार आहे. परंतु तुम्हाला काही गोष्टींची माहिती पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जास्त काही डोकं खाजवावं लागत नाही. थोडंसं ऐकणं, थोडंसं अध्ययन केलं आणि त्याच्यावर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे स्वतःला घडवू शकतो आपण आहे की नाही. नुसतं ऐकत गेलं. आता आपण प्रल्हादाची वरून माहिती आहे, प्रल्हाद हा छोटा मुलगा होता की नाही, ध्रुव हा छोटा मुलगा होता, बालकच होता तो. एक 5 वर्षाच्या मुलाला काय समजतं आहे की नाही, छोटासा आहे तो. शंकराचार्य 8 वर्षांचे होते, त्याला सगळं माहीत झालं. 8 वर्षाच्या मुलाला काय समजतं काय. आईला सोडून तो केरळ कुठे, कालडी कुठे, ओंकारेश्वर कुठे. आज ओंकारेश्वरला शंकराचार्यांचा फार सुंदर पुत्र आहे, तो बालशंकराचार्यांचा पुत्र आहे. मी आत्ताच गेल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये, आता हा मार्च आहे की नाही, जानेवारीच्या मध्ये 18-19 काहीतरी गेलो होतो, 19-20ला ओंकारेश्वर बरेच जायचो मी. कारण इंदोरला आमचा आश्रम आहे, त्याच्यात सब सेंटर आहे, अजूनही आहे ते
त्यामुळे मला इंदोरला बराचदा जावं लागायचं ओंकारेश्वरला. आता तिथपर्यंत गाडी जाते. तर तिथे पुतळा आहे, खूप मोठा पुतळा आहे, सुंदर पुतळा आहे. ते बालक मी ते किती वेळ बघतच राहिलो. इतका सुंदर ते बालक शंकराचार्यांचा पुतळा आहे, संन्यासी वेशातला, अतिसुंदर पुतळा आहे. उंच वेदींवर उंचचा पुतळा, ते मोठा पुतळा, खूप दुरून दिसतो तो. ओंकारेश्वरच्या डोंगरावर तो पुतळा आहे, फार सुंदर पुतळा आहे तो. एवढसा लहान मुलगा 8 वर्षांचा ते इतका पायी प्रवास करून जातो, कालडी केरळ कुठे. त्या काळची गोष्ट बघा, किती अरण्य, किती श्वापद असतील. आणि हा एकटा उठू शकत नाही लहान मुलगा, आईचीसोबत लागते उठायला, वॉशरूमला जायचं असलं तर. तुम्ही गेला बघा, काय हिंमत आहे. जे ज्ञान ग्रहण करायला तुम्हाला जन्म लागत असं, त्यांनी 8 वर्ष ठेवून त्यांनी सगळं संपवून टाकलं. गुरुच्या शोधात गेले. कमाल आहे ना, किती कमाल आहे, चमत्कार, आश्चर्यच आहे आपल्याला करतो. ते किती ज्ञान आहे, ते ज्ञानसागर आहे. ते ज्ञानाचं सागर आहे तो, मग त्याची गरज आहे. म्हणून आज आपल्याकडे काहीतरी शिल्लक आहे, नाही तर काही शिल्लक राहिलं नसतं. आपली संस्कृती सभ्यता काही शिल्लक, आपणच शिल्लक राहिलो असतो. सर्वायवलच नाही, हे सगळं सर्वायवल आहे, फक्त सभ्यते संस्कृतीमुळे असतं. भारताची संस्कृती सभ्यता ही नेहमी तत्त्वज्ञानावर असते. त्याला आपण धर्म म्हणतो. निवृत्ती आणि प्रवृत्ती दोन्ही धर्म, अभ्युदय आणि श्रेयस. हे जितकं स्ट्रॉंग असेल तितकं संस्कृती, देश टिकतो. आज भारत टिकून आहे त्याच्यामुळे टिकून आहे. कशामुळे? त्या ज्ञानामुळे टिकून आहे, नाही तर काय टिकलंच नसतं आपलं, आहे की नाही. स्वामींचं ते वाक्य मी नेहमी म्हणतो ना, शतकानुशतके झालेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीतींमध्ये झाले शेकडो बदल, या सर्वांना पुरून होणारा हाच भारत देश आहे. हा भारत देश जो आहे तो टिकून राहिलेला आहे, अजूनही टिकून राहिलेला आहे. का टिकून राहिलेला आहे? शतकानुशतके, शेकडो, एक शतक नाही आहे, अनेक शतक त्यांचं हे झालं आहे, आघात झालेले आहे. परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या, एक स्वारी नाही, शेकडो स्वाऱ्या. आज आपल्याला जे इतिहासाचं ज्ञान आहे ते 10%सुद्धा नाही आहे. जे झालं आहे ते भयंकर झालेलं आहे भारतामध्ये, हजारो वर्षांपासून, अगदी बुद्ध काळापासून, जैन काळापासून झालेलं आहे. आपल्याला माहीतच नाही आहे. ज्याची नोंद आहे ते फार कमी आहे. जे नोंद नाही तरी पण अजून टिकून राहिलो आहे की नाही. रेझिलियन्स ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. किती आघात सोसले आपण, टिकून राहिलं आहे. कशामुळे टिकून राहिलं आहे? ते सभ्यता, वेदांत, विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे आहे म्हणून टिकलेलं आहे की नाही. त्याला कोण टिकवलं? या महापुरुषाने टिकवलं आहे की नाही. नाही तर काय राहिलं असतं. ते गेलं की आपला अस्तित्व पण गेलं. आज सगळे जगातले कित्येक संस्कृत्या नष्ट झाल्या आहेत. रोमन संस्कृती, बॅबिलोन संस्कृती, साली संस्कृती, मेसोपोटेमिया, नंतर ग्रीक संस्कृती, सगळं नुसतं आता अवशेषसुद्धा शिल्लक नाही. काहीचे थोडे अवशेष शिल्लक आहे, बाकी काही शिल्लक नाही. भारत अजून आहे तसाच आहे. अजूनही गंगा आहे, अजूनही गंगेचं पूजन होतं, अजूनही लोक संध्या करतात, अजून लोक जपदान करतात, नाक बंद करतात. जे हजारो वर्षांपासून ते अजूनही आहे. कशाचा जोर आहे तो ज्ञानाचा जोर आहे. संस्कृती आहे, ती सभ्यता आहे, ते ज्ञान आहे. ज्ञान टिकवून ठेवतं. त्याला म्हणतात साधन चतुष्टयामध्ये, त्याला विवेक म्हणतात. नित्य अनित्य वस्तू विवेक. या प्राचीन भारतीयांनी नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे याचा विचार केला आणि नित्याचं चिंतन केलं, अनित्याला थोडं दूर ठेवलं. म्हणून आज भारत आपण टिकलो आहे. नाही तर आज किंवाच भारत काय, इराण काय आहे? आज इराण म्हणजे काय, इराण पर्शिया होता. तिथं पारशी धर्म होता. पाहता पाहता तो पूर्णपणे मुसलमान म्हणून गेला, इराण म्हणून गेला. काही लोक इकडे आले, भारतामध्ये पळून आले. काही मुंबईमध्ये येतात, मध्ये संख्या कमी होऊन आली. कारण ते स्वामींना पर्निशियस प्रॅक्टिस ऑफ इंटरनल मॅरेज असते, आपसात लग्न करतात. त्याच्यामुळे त्यांची जात आता हळू काय 25,000 राहिले आहेत मुंबईमध्ये. आणखी 2-4 थोडं इकडे असतील, 100-200 इकडे तिकडे असतील. म्हणजे काय असेल ते असेल, पण ते टिकले जे आहे, त्यांचा अग्नी टिकला आहे. कशामुळे? भारताने त्याला आश्रय दिला म्हणून टिकला आहे. ते स्वतः टिकू शकलं नाही. आज हे बघा, यहुदी बघा, यहुदी फार प्राचीन धर्म आहे. स्वामी म्हणे यहुदी, पारशी आणि वैदिक धर्म हे फार प्राचीन आहे. या तिन्हींनी टकरा दिला, खूप आघात झाले स्वामी म्हणतात. आणि त्यापैकी यहुदी धर्म
संपला, फारच कमी आहे. आपण ज्याला इस्रायली म्हणतो आहे की नाही, सगळे अब्राह्मिक रिलिजन्स आहेत ते की नाही, तो जवळपास फारच कमी लोक राहिले. ते भारतातच होते, त्यांना भारतीयांनी आश्रय दिला म्हणून पारशी लोक, आपले यहुदी लोकसुद्धा भारताला खूप मानतात आणि त्यांनी आम्हाला कोणी आम्हाला जवळ घेतलं नाही, पण भारतीयांनी आम्हाला जवळ घेतलं नाही. मग त्यांना जसं 1747 साली त्यांना मग ते स्वतंत्र राष्ट्र मला इतिहास चालूच आहे. तर गाझापट्टी वगैरे ते युद्ध चालूच आहे अजून. पॅलेस्टाईन वगैरे तुम्हाला माहिती आहे तो इतिहास सगळा. टिकले नाही ते पारशी लोक, टिकले नाही, फक्त भारत टिकला स्वामी म्हणतात. प्रचंड आघात झाले, आपणही थोडेसे दबलो, पण पुन्हा उसळलो. त्याला म्हणतात रेझिलियन्स. पडून पुन्हा होतं. ते म्हणतात त्याच्या होतं नित्य अनित्य वस्तू विवेक, त्याच्यामुळे होत होते की नाही. खरं काय, खोटं काय, सत्य असत्य काय आहे, काय वस्तू आहे, काय अवस्तू आहे, काय सार आहे, काय, त्याला म्हणतात विवेक म्हणतात. ते आपण खूप किंमत देऊन टिकवलं. इतर टिकवू शकले नाही, कारण ते सामर्थ्य नाही आहे. आपलं ते सामर्थ्य आहे. आपलं खूप नुकसान झालं, आपल्यामुळे झालं. आपण चमत्कारावर विश्वास ठेवला, देव येईल, अवतार घेईल, आपलं रक्षण करेल. आपण काय वाट पाहायची, तो चमत्कार आहे. चमत्काराने काय होत नाही, पण चमत्काराने होतं की हाही चमत्कारच आहे ना, की ज्यावेळी सगळं जग नष्ट झालं, सगळे संस्कृती सभ्यता रसातळाला गेल्या, मातीमोल झाल्या, त्यावेळी अजूनही भारत त्याच शक्तीने उभा आहे. भारताने जितकं सोचलं तितकं कोणी सोचलं नाही, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. जितकं सोचलं जगातलं कोणी सोचलं नाही. आणि इतकं श्रेष्ठ इतकी श्रेष्ठ संस्कृती पण कुठे नाही आहे, पण याला सतत नष्ट करण्याचा प्रयत्न आधी काळापासून सुरू आहे, अजूनही मोठ्या प्रमाणात चालू आहे, तरी आपण टिकतो आहे. हा चमत्कार आहे. त्याला म्हणतात नित्यानित्य वस्तू विवेक. हा विवेक आहे म्हणून टिकला आहे. त्यामुळे ह्या मूत्रफलभोग विराग हा दुसरं चतुष्ट आहे. 4 मधलं दुसरं आहे की नाही. इथेही काही नको आम्हाला, अमूत्र म्हणजे मेल्यानंतर काही नको आहे की नाही. आम्ही अशाचा पाठपुरावा करतो आहे की जे नेहमी टिकेल, सत्याचा पाठपुरावा करतो आहे. आम्ही सत्यान्वेषी आहोत की नाही. आम्हाला सत्य पाहिजे आहे, आणि सत्य म्हणजे जे कधी नष्ट होत नाही, ते नित्य असतं, त्याला सत्य म्हणतात. सत्य नेहमीच असतं. असत्य फक्त असल्यासारखं दिसतं, पण ते नसतं, कारण ते असत्य असतं. ते सत्य जे त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याच्यावर काळाचा काही परिणाम होत नाही. तिन्ही काळाचा परिणाम होत नाही. अतीत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळाचा परिणाम होत नाही. ते सत्य, त्याचा पाठपुरावा ऋषीमुनींनी फार प्राचीन काळापासून 10,000-20,000 काय 40,000 वर्षाहून केलं आहे. आपल्याला विश्वासच बसत नाही, कारण आपल्या इतके चुकीचे विचार आपल्या मनावर केले आहे की असं शक्य कसं आहे. आणि भारताचं वैशिष्ट्य एवढं महान आहे की असं कसं शक्य आहे की ते आपलाच विश्वास बसत नाही आपल्या याच्यावर, आपल्या महानतेवर, आपल्या गौरवशाली इतिहासावर आपलाच विश्वास बसत नाही. इतकं आपल्याला मूर्ख करून टाकलं आहे. असो. तिसरं म्हणजे आपल्याला संपत्ती पाहिजे. ती संपत्ती धनसंपत्ती नाही, ती येते जाते. अजूनही भारतात भरपूर संपत्ती आहे. जितकं सोनं भारतात आहे तितकं कुठे आहे की नाही. अजूनही भारतात भरपूर सोनं आहे. घरी प्रत्येकाच्या घरी सोनं आहे. किती लुटलं आपल्याला त्याची कल्पना नाही आहे. इतके लूटपाट करूनसुद्धा अजूनही भरपूर आहे आपल्याकडे की नाही. पण खरी संपत्ती काय आहे, ती भारतीयांना कळली होती. शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान ही खरी संपत्ती आहे. त्याला षट संपत्ती, षट म्हणजे 6 प्रकारच्या संपत्ती आहे. त्याची आपण कास धरली. शम म्हणजे मनाचा संयम, मनाची शांती. दम म्हणजे शरीराच्या इंद्रियांची शांती. उपरती म्हणजे ज्या गोष्टीत काय अर्थ नाही त्याच्यातून मागे वळणं की नाही. रिट्रीट ज्याला म्हणतो आपण, मागे वळा. कळलं की हा रस्ता चुकीचा आहे, गाडीचा दिशा बदलावा, परत चला, दिशा चुकली आहे तुमची, त्याला म्हणतात उपरती. भर वेगाने चाललो आहे आपण, पण लक्षात येतं काहीतरी चुकलं आहे आपला रस्ता, मागे वळा. त्याच्या शहाणपण आहे, कारण तुम्ही जितकं जाणार समोर तितकं तुम्ही चुकीच्या दिशेने जाणार, चुकीच्या लक्षात जाणार. त्याला उपरती म्हणतात. तितिक्षा, सहन करावं लागतं. जगामध्ये जो सहन करतो तो टिकतो, जो सहन करत नाही तो संपतो. की सहनशीलता फार मोठा गुण आहे की नाही. स्वामी म्हणतात आपल्याला सभ्यता, शुद्धी, पवित्रता आणि सहनशीलता शिकवली असती तर आपण आज आहोत त्यापेक्षा 1000 पटीने सुखी झालो असतो. आपल्याला काय शिकवलं आहे की नाही. माणसाला असभ्य करून टाकलं आहे की नाही. असभ्य कसं व्हायचं हे आपल्याला शिकवलं जातं आणि त्याला आपण काय करतो, जवळ करतो. आणि पावित्र्य हे फार मोठी गोष्ट आहे. पावित्र्याचं सामर्थ्य किती असतं की नाही. पण त्याला आपण तिलांजली दिली आहे. पावित्र्य म्हणून काही दोष आहे, काहीतरी चूक आहे, काहीतरी अस्वाभाविक आहे, अनैसर्गिक आहे. मनाचं पावित्र्य, शरीराचं पावित्र्य, शुचिता, शौच
पावित्र्य आहे की नाही. आणि तिसरं म्हणजे सहनशीलता. सहन करणं म्हणजे उगाचं सहन करणं नाही, पण हे जगच असं आहे, जगाची रचनाच अशी आहे की आपण सहन नाही केलं तर आपले नेहमी झगडे होणार गरज नसताना आहे की नाही. काहीच गरज नाही आहे. श्रद्धा पाहिजे, कुठेतरी श्रद्धा पाहिजे, कुठेतरी आपल्याला आधार असतो श्रद्धेचा. श्रद्धा मयोयम पुरुषो यश श्रद्ध यस्स एवसा. मनुष्य म्हणजे श्रद्धा आहे. गीता म्हणते इथून पायाच्या टोकावर श्रद्धा मयोयम पुरुषः. जसं जलमय सागर असतो तसं माणसामध्ये सगळं शरीरच श्रद्धामय आहे, परंतु ज्याची जशी श्रद्धा तसा तो. यश श्रद्धस्व एवसा. त्याची श्रद्धा जर वाईट असेल, चुकीची असेल, तर तोही चुकीचा होईल. म्हणून श्रद्धा ह्या योग्य असायला पाहिजे, नीट असायला पाहिजे. तामसिक श्रद्धा असायला नको. त्याला आपण अंधविश्वास वगैरे म्हणतो, चुकीचा विश्वास म्हणतो. ठीक आहे, जे काय असेल शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात, त्याला आपण अंधविश्वास म्हणतो. विश्वास म्हणजे सुद्धा श्रद्धा. राजसिक सात्विक श्रद्धा गीतेमध्ये त्याचा उल्लेख आहे, तिन्ही श्रद्धा सांगितला आहे. पण अर्जुना, जशी ज्याची श्रद्धा तसा तो. म्हणजे आपल्या श्रद्धा खूप शुद्ध पाहिजे. चुकीच्या श्रद्धा असल्या, चुकीच्या ठिकाणी असल्या, चुकीच्या व्यक्तीविषयी असल्या, त्याने आपलं नुकसान होणार की नाही. तिसरं म्हणजे संतोष, समाधान. सगळं काही आहे पण आपण समाधानी नाही आहे की नाही. आपल्याला असंतोष शिकवला आहे की नाही. आपण किती आपल्या दृष्टीने अनुकूल गोष्टी आहेत ते कधीच आपल्याला कळत नाही. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे, जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यात 2% 4% सुद्धा पुष्कळांकडे नाही आहे. आता 2% 4% आहे त्याच्याकडे तो सुखी आहे की नाही हा प्रश्न तर बाजूला ठेवूया आपण. पण ज्याच्याकडे भरपूर आहे तो पण सुखी नाही आहे. ते कबीराचं बधवा आहे, तो म्हणतात जो सुखी असतो ज्याचं गजधन काय घोडेधन जे काय अश्वधन काहीतरी आहे सगळं आहे, पण ज्याच्याकडे संतोषधन आहे तो राजा का राजा आहे, चक्रवर्ती आहे तो आहे की नाही. तुमच्याकडे काय आहे काय नाही हा प्रश्न नाही आहे की नाही. तुमच्याकडे संतोषधन काय हा प्रश्न आहे. तुमचं मन जर संतोष असेल तर तुमच्याकडे असेल तर चांगलंच, नसेल तरी काही बिघडत नाही आहे की नाही. काही येईल ते की नाही, येईल ते. तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्ताच पाहिजे का तुम्हाला की नाही. संतोष, त्याने श्रद्धा, समाधान. आणि शेवटला मुमुक्षुत्व. याची तुलना कशी करणार आपण. मुमुक्षुत्व आहे आपल्या बंधनाची जाणीव. त्याला इथे म्हटलं आहे अनुराग आहे की नाही. विचार आणि अनुराग हे 2 मार्ग म्हटलेले आहे की नाही. मुक्ती की नाही, बी फ्री स्वामीजी म्हणतात. मुक्त व्हा. केव्हा मुक्त व्हाल, जेव्हा तुम्हाला बंधनाची जाणीव होईल. आज आपलं बंधन कुठे आहे. आम्ही मुक्त आहोत की आम्हाला कुठे बांधून ठेवलं आहे काय, आम्हाला कुठे तुरुंगात टाकलं आहे काय. हां की नाही. जग हे बंदिशात, हे सुंदर गाणं होतं की नाही. हे जग हे बंदिशाळा आहे म्हणजे तुरुंग आहे की नाही. तुरुंगात काही आतला आहे काही बाहेर आहेत, पण बाहेरचे लोक सुद्धा तुरुंगातच आहेत ते की नाही. आपल्याला आपल्या इंद्रियांनी बांधून टाकलं आहे. आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला चांगलं होता येत नाही की नाही. आपली इच्छा असूनसुद्धा आपल्याला शुद्ध होता येत नाही, आपल्याला सहनशील होता येत नाही, आपल्याला सभ्य होता येत नाही. बंधन आहेत की नाही. आपल्याकडे संपत्ती नाही आहे म्हणजे षटसंपत्ती नाही आहे आत्ता ज्याचा मी उल्लेख केला. आपल्याकडे मुमुक्षुत्व नाही आहे, हे दारिद्र्य आहे. आपल्याकडे विवेक नाही आहे, वैराग्य नाही, हे दारिद्र्य आहे. हे खरं दारिद्र्य आहे की नाही. हे दारिद्र्य नको. दरिद्रता आहे फार भयंकर रोग आहे, हा भयंकर अभाव आहे की नाही. दारिद्र्य नको की नाही. आपण लक्ष्मीनारायण म्हणतो की नाही. लक्ष्मीनारायण म्हणजे काय, तिथे दारिद्र्याचा कुठं अंशसुद्धा नाही आहे की नाही. लक्ष्मीचा अर्थ काय आहे, ती स्वतःच ती दारिद्र्य नावाची गोष्टच नाही आहे की नाही. मग लक्ष्मी बघा नेहमी दागिन्यांनी मडलेली असते. याचा अर्थ काय आहे, तिथे दारिद्र्याचा लवलेशसुद्धा नाही आहे, कणभरसुद्धा दारिद्र्य नाही आहे की नाही. म्हणून ती दुसऱ्याचं दारिद्र्य दूर करू शकते. तसंच हे वैचारिक दारिद्र्य आहे, चारित्र्याचं दारिद्र्य आहे की नाही. दारिद्र्य माणसाला दुःखी बनवतं, निराश बनवतं, हताश बनवतं, उदास बनवतं की नाही. म्हणून इथे हे सगळं कसं आहे, हे सगळं माणसाला काय असतात की आपण पुढच्या वेळी बघू. ते म्हणतात की दुसऱ्याचा प्राण घेण्यासाठी ढाल तलवारची गरज, पण स्वतःचा जीव घ्यायला एखादी सुई अथवा नराणी देखील पुरे. तुम्ही म्हणाल हे कुठं आम्हाला कुठे हो, हे फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितलं तुम्ही. मोठ्या मोठ्या गोष्टी नाही आहे, फार छोट्या म्हणजे स्वाभाविक गोष्टी आहे. हे आमच्या साईड नाही आहे, आपल्यासाठीच आहे ते
हे सगळं जे आहे ना ते आपल्यासाठीच आहे. फक्त आपलं वाटतं की आमच्यासाठी, मग कोणासाठी आहे? घोड्यासाठी आहे, हत्तीसाठी आहे, गाईसाठी आहे? नाही, माणसासाठी आहे. मग आपण माणसं आहोत ना, माणसासाठी, तुमच्या आमच्यासाठी आहे. फक्त याला प्रयत्न करायला पाहिजे, याला परिश्रम करायला पाहिजे. त्याला म्हणतात तपस्या म्हणतात. तपस्या म्हणजे डोकं खाली पायवरती, त्याला तपस्या म्हणत नाही आहे. ती एक प्रकारची तपस्या आहे देहदंडाची. परंतु सत्याचा मागोवा घ्या. सत्येन पंथहा विततो देवयानाः. सत्याचा पंथ हा देवयान, यान म्हणजे पंथमार्ग, त्याला यानच म्हणतात. सत्येन पंथहा, उपनिषद काय म्हणतात? सत्याचा मार्ग हा देवयान आहे, विस्तीर्ण आहे, महामार्ग आहे. इकडे 10 लेन्स आहे, तिकडे 10 लेन्स आहे की नाही? 60 तुम्ही गाडी सोडू शकता. समृद्धी महामार्गावर किती गतीने दिली? 120 त्याचं आहेच ते. 120 तुम्ही सहज चालवू शकता गाडी की नाही? जिथे 10 तास लागायचे आता 5 तास लागतात, त्याच्यापेक्षा कमी लागतात. कारण तो महामार्ग आहे की नाही? समृद्धी आहे, समृद्धी महामार्ग म्हणजे काय की त्या मार्गाने तुम्ही सुसाट धावू शकता. गतीला काही अवरोध नाही आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये की नाही, आपल्यापुरती सगळं आपल्याला करता येते. आपल्या 10 लोकांचा उद्धार नाही करता येणार. आपल्याला जगाला मदत करता येणार नाही कदाचित, पण स्वतःला तर मदत करता येऊ शकते. आपण स्वतः तर उद्धार करू शकतो स्वतःचा की नाही? उद्धरेद आत्मनात्मानं गीता म्हणते. अरे तुम्ही स्वतःचा उद्धार करू शकता की 10 लोकांना तुम्ही मदत नाही करू, स्वतःला मदत करून घेता ना. एक लबाड माणूस कमी झाला, एक मूर्ख माणूस कमी झाला जगातला, ती किती मोठा आहे जगाची, किती मोठी. एक मूर्ख माणूस, एक लबाड दुष्ट माणूस जगाचं किती अहित करतो, किती नुकसान करतो. एक दुर्योधनाने किती नुकसान केलं आहे की नाही? एक मूर्ख माणूस जगाचा किती नाश करू शकतो बघा. आता मूर्ख लोक आहेतच. आता बघा युद्ध चालू आहे ना, आहे की नाही? ते युद्ध कोणी सुरू केलं? मूर्खांनी सुरू केलं आहे की नाही? म्हणून काय करायला पाहिजे? ते आपल्या हातात आहे ते करा. म्हणून आमच्या हातात नाही आहे, तुमच्या हातात काही आहे, नक्कीच आपल्या हातात आहे. आपल्या हातात जेवढं आहे आपण ते करू शकतो. जे करता येऊ शकतो ते जरूर करायला पाहिजे. कारणं द्यायला नाही पाहिजे. कठीण आहे, वेळ लागेल, परंतु होणार नाही आहे, आम्हाला जमणार नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. वाट पहा, प्रयत्न करा, जरूर जमेल की नाही? ते शक्य आहे की नाही? अशक्य आहे असं म्हणू नका. कारण काय, ते आपल्यासाठीच आहे, माणसासाठीच आहे. हे सगळे उपदेश आहे, ही सगळी माहिती आहे, ही माणसासाठी आहे. आपण इतक्या गोष्टी वापरतो की नाही? आपण सहज हाताळतो, मोबाईल सहज हाताळतो, आपण कॉम्प्युटर सहज हाताळतो आहे की नाही? ते ज्ञान आपण सहज हस्तगत केलं आहे. मग हे का नाही येणार? आपण असं म्हणत नाही आम्हाला जमणार नाही, ते जमणार नाही, मला मोबाईल वापरता येणार नाही असं म्हणतो काय आपण? मला म्हणतो मला नाही वापरता येत. ठीक आहे, थोडासा प्रयत्न करतो मी, पण सगळे लोक सहजपणे वापरतात. मग तितकं सहजपणे वापरतो, हे का जमणार नाही? हे तर आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि आपल्या आणि देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा अस्तित्वाचा प्रश्न आपण सोडवू कसा शकतो? फक्त ज्ञानाने सोडवू शकतो आहे की नाही? ज्ञानात एवही कैवल्यम. ज्ञानानेच फक्त मुक्ती होते, बाकी कशानेच मुक्ती होत नाही आहे की नाही? मुक्ती म्हणजे सगळ्याच प्रकारची मुक्ती, सगळ्याच अभावापासून सुटका. मग ते भौतिक असो किंवा आध्यात्मिक असो, सगळ्यापासून मुक्त होऊ शकतो माणूस. स्वतःचे भलं करतो, इतरांचे भलं करतो की नाही? उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत. स्वतःचा उद्धार करा, स्वतःचं अधपतन करू नका असं गीता म्हणते, शास्त्र म्हणतं. नाही, पुढच्या रविवारी बघूया आपण. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपादृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.